ही एक ट्रिक वापरून बेसन पिठाचा वापर न करता पण बेसन पिठाचे असे लाडू जे की खातानाच एकदम असे जिभेत ठेवताच विरघळतील. तर बनवायचे कसे तर बघा, मग इथे ना मी चणा डाळ साधारणतः 1.5 वाटी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती पाण्यातून बाजूला काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची. त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्याची एकदम छान अशी बारीक पेस्ट तयार करायची. त्यामध्ये डाळ कसली राहता कामा नये. आणि कढईमध्ये तेल टाकून चांगलं तेल गरम करून घ्यायचं आणि थोडे थोडे त्याचे वडे टाकून चांगले त्याला लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. नंतर थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हाताने चुरून त्यामध्ये घालून आपल्याला चांगल्याला बारीक असं फिरून घ्यायचं. चांगलं फिरवल्याच्या नंतर कढईमध्ये टाकून त्याला 5-10 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. नंतर दुसऱ्या कढईमध्ये 1.5 वाटी साखर, पाव वाटी पाणी टाकून घेतलं. त्यामध्ये वेलची पावडर टाकली आणि याचा आपल्याला चांगला असा गुळ येईपर्यंत पाक तयार करायचा. त्याचे मी पाणी घेतलं, पाण्यामध्ये थोडासा पाक टाकून बघितला, चांगली अशी यातला गुळी आलेली आहे. तर याच परफेक्टमध्ये आपल्याला पाक हवा आहे. तर बघा आता हे पाक तयार झाला की लगेच यामध्ये मिश्रण टाकून घ्यायचं, चांगलं मिक्स करायचं. नंतर यामध्ये थोडासा फूड कलर टाकला मी, फूड कलर ऐवजी तुम्ही केशर पण घालू शकता. मिक्स करायचं आणि हे मिश्रण आपल्याला 5-10 मिनिटं बाजूला ठेवायचं थोडंसं कोमट होईपर्यंत. कोमट झाल्याच्या नंतर यामध्ये थोडेसे मगज टाकून लाडू बांधून घ्यायचे. एकदा असे बिना बेसन पिठाचे लाडू करून खाऊन बघा. रेसिपी आवडली लाईक सबस्क्राईब.